नमस्कार मंडळी. भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. पण हा सिनेमा ग्रामीण भागाच्या जनतेपर्यंत पोचला जातो का? भारतातील अनेक गावांमध्ये आजही थिएटरची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांना शहरावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांचा हा प्रवास खूप खडतर असतो. पण मंडळी, संतोष बिराजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किस्सा शुरू टॉकीज हा नवीन उपक्रम खास ग्रामीण जनतेसाठी आणला आहे. किस्सा शुरू टॉकीज हे एक डिव्हाइस आहे. ते थेट आपल्या टीव्हीला जोडता येते. यामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षकांना चित्रपटगृहात न जाता घर बसल्या नवीन चित्रपट पाहण्याची सुविधा मिळणार आहे आणि तोही फक्त 99 रुपये. यामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षकांना चित्रपटगृहात न जाता घर बसल्या नवीन चित्रपट पाहण्याची सुविधा मिळणार आहे. मंडळी, चला तर जाणून घेऊया हा उपक्रम नक्की काय आहे. आपल्यासोबत आहेत या उपक्रमाचे प्रमुख संतोष बिराजदार. सर, खूपच छान उपक्रम दादासाहेब फाळके सरांनी इंडस्ट्रीला डेव्हलप केलं ओव्हरऑल, आणि तुम्ही तो या उपक्रमामध्ये ग्रामीण भागात पोहोचवताय. तर कसं काय सुचलं एवढं कन्सेप्ट, म्हणजे काय काय संकल्पना कुठून आली? ऍक्च्युली आपण फिल्म निर्माते म्हणून जेव्हा बिझनेसचा विचार करतो किंवा एक फिल्म बनवायची म्हणून विचार करतो, तर प्रत्येक जण बोलतो याची रिकव्हरी कशी होणार. तर रिकव्हरीमध्ये सगळेजण आपल्या महाराष्ट्रात 1200 थिएटर आहेत, त्याच्यातले आपण 200 थिएटरला लावू, एवढे पैसे येतील, एवढी ऑक्युपन्सी आहे, हेच कॉमन गणित आहे. पण कोणी ह्या टाइमला हे लक्षात नाही घेतलं की जेव्हा आपण 1200 थिएटर मधले 200 थिएटरचा धंद्याचा विचार करतो, 13 कोटी जनतेपैकी आपण फक्त 5-6 कोटी लोकांचा विचार केला, बाकीचे 6 कोटीचा विचारच नाही केला की जो धंदा आहे, तो बिझनेस आहे, ती गावातली लोक आहेत, ती 155 तालुके ज्याच्यात एकही थिएटर नाहीये. आपल्याकडे 41,000 गावं अशी आहेत ज्याच्यापासून 50 किलोमीटरच्या जास्त अंतरावर थिएटर आहे. मोठी गोष्ट नाही सांगत, मी डोंबिवलीला राहतो, बदलापूरला थिएटर नाहीये. म्हणजे बदलापूर इज इन मुंबई, पण तिथं थिएटर नाहीये. तर 155 तालुके तर आहेतच आहेत, पण अशा पण जागा आहेत जिथे थिएटर नाहीये बिलकुल. तर हा मार्केटमध्ये व्ह्युअर आहे, त्याच्यात मराठी माणूस बसलेला आहे, तो पिक्चर बघायला आतुर आहे. मग त्याला जर बघायलाच भेटत नाही तर मग तो पायरेटेड लिंक शोधतो किंवा तो डाउनलोड करून बघतो. मग आपण बोलतो पायरसी झाली. अरे, त्यांनी पायरसी चोरी करायच्या उद्देशाने नाही केली, त्याला पिक्चर बघायचा होता, त्याला बघायला नाही भेटली म्हणून त्यांनी डाउनलोड केली. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ही गॅप भरून काढायला, की ही डिमांड अँड सप्लायची गॅप आहे. डिमांड आहे पण तिथं सप्लायच नाहीये. मग आपण ती सप्लाय तिथं पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणून आपण गावागावात थिएटर नाही बांधू शकत. मग त्याचा आम्ही हा टेक्नॉलॉजी वापरून हा असा रस्ता काढला की एक हार्डवेअर डिव्हाइस जेणेकरून ते प्रत्येक घरात इकॉनॉमिकली पोहोचेल आणि प्रत्येक पिक्चर इकॉनॉमिक 99 रुपीज मध्ये फॅमिलीला पोहोचवता येईल. त्याच्यामध्ये निर्मात्याला सुद्धा पूर्णपणे फायदा होईल आणि आपल्या प्लॅटफॉर्मचा सुद्धा ग्रो होईल. हे उद्देश ठेवून आम्ही हे चालू केलं आणि शेवटपर्यंत आता ह्या हार्डवेअर पर्यंत पोहोचलो आम्ही. ते शुक्रवार टू शुक्रवार, फ्रायडे टू फ्रायडे असंच प्रदर्शित होणार, म्हणजे मध्ये त्यांना बघायचं असेल तर कसं काय सर? नाही, शुक्रवारी रिलीज होणार, तो प्लॅटफॉर्मवरती असणारच. पण थिएटरच्या शुक्रवार बरोबरच आपल्या प्लॅटफॉर्मवरती येणार आणि पूर्ण आठवडा तो प्लॅटफॉर्मवरती असणार. प्रोड्युसर डिसाईड करणार की आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवर 8 दिवस ठेवायचा आहे, 15 दिवस ठेवायचा आहे, का 1 महिना ठेवायचा आहे. हे प्रोड्युसरचा कॉल आहे, आमचं कुठलीच बांधील नाहीये त्याच्यासाठी. आणि आपण कुठल्याच प्रोड्युसरचे हक्क सुद्धा विकत घेत नाही. त्यामुळे पूर्णपणे मालक सुद्धा आपण प्रोड्युसरलाच ठेवतो आणि प्रोड्युसरचाच कॉल आहे, त्यांनी किती दिवसासाठी आम्हाला द्यायचं. आणि ह्याची सुरक्षितता कशी असणार? म्हणजे एखाद्या गावामध्ये ते डिव्हाइस लागलं, टीव्ही बघितला आणि एखाद्याने रेकॉर्डिंग केलं, तर सुरक्षितता कशी असणार? आणि दुसरा क्वेश्चन आहे की गावामध्ये वीज पण जाते मध्येच पावसामुळे किंवा काय म्हणा, तर त्याचा टाइम सेट कसं केलं तुम्ही? प्रत्येक पिक्चर आपल्याकडे 4 तासासाठी अवेलेबल होतो पेमेंट केल्यावरती, आणि 4 तासाचं पेमेंट केलं कन्फर्म झाल्यानंतर 4 तासाचं काउंटर चालू होतं. पण ते जर त्यावेळी ऑन केल्यानंतर 5 मिनिटांनी समजा लाईट गेली गावात, तर तो काउंटर तिथेच थांबतो. त्यामुळे परत लाईट आल्यानंतर तो काउंटर तिथून चालू होतो. त्यामुळे लाईट गेली म्हणून त्याचे 4 तास संपले असा प्रकार होत नाही. हा पहिला. दुसरा, तुम्ही विचारलं पायरसी बद्दल, की कोणी मोबाईलने रेकॉर्ड करून त्याला काही कुठे युज केला, तर आपण एक टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये वापरली आहे, फॉरेन्सिक वॉटर मार्किंग. त्याच्यामध्ये युजर जेव्हा मोबाईलने रेकॉर्ड करतो, त्या कंटेंटवरती त्या युजरचं नाव, ज्यांनी तो पेमेंट करून तो प्ले केलेला आहे त्याचं नाव, त्याचं जीपीएस लोकेशन, त्याचा IP ऍड्रेस, त्याचा डेट आणि त्याचं टाइम, हे सगळं भेटतं, जेणेकरून आपण त्या युजरला ट्रॅक करू शकतो जर हा कंटेंट त्यांनी कुठे टाकला तर. आणि हा पूर्ण पिक्चरला स्टार्ट टू एंड येतो. असं नाही की मध्ये 2 मिनिटाला मग कोणीतरी एडिट करून काढून टाकला, असं पण नाहीये. की आपला पूर्ण पिक्चर आणि अब्रप्ट कुठेही येत राहतो तो, आणि ते कुठेही येण्यावरनं आम्हाला युजरला ट्रॅक करता येतं.
त्यामुळे लीक जरी झालं, आत्ताच्या कंडिशनला लीक कोणीच थांबवू शकत नाहीये. कोणी ते असं सांगू शकत नाही की पक्का आमच्याकडनं लीक होणार नाही. आता हे पिक्चर लीक होतात, अनरिलीज पिक्चर लीक होतात, तर रिलीज पिक्चरचं काय सांगता येत नाही. पण आमच्याकडे ही सिस्टम लीक झालीच तर आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की अरेस्ट कोणाला करायची. अच्छा. आणि एकतर मराठी प्रेक्षक खूप नाटकांसाठी वेडे आहेत सर. तर आमचं सगळ्यांचं सजेशन आहे की नाटक आलं किंवा लाईव्ह नाटक जर बघता आलं त्यांना तर ते पण खूप चांगलं होईल. म्हणजे प्रोड्युसरची हेल्प घेऊन एखादं लाईव्ह नाटक गावामध्ये लाईव्ह किंवा शुभारंभाचा प्रयोग असेल Yes, yes. नाटकाचा तर नक्की तो नक्की पण नक्की. लाईव्ह मध्ये असं करता आलं तर खूप चांगलं होईल सर. येस येस, हा. आपण नक्की करू शकतो. टेक्नॉलॉजी वाईज आपण त्याच्यामध्ये कुठंच कमी नाहीये. म्हणजे एखादं ते नाटक गावाला जर डायरेक्ट आमच्याकडे- नाटक बघता हो, येईल हो. ते आता ते live. नाटकवाल्यांचा कॉल आहे. मी निर्मात्यांचा स्टडी केलेला आहे, पण नाटकवाल्यांचं इकॉनॉमिक्स जरा वेगळं असतं. मला ते बघावं लागेल. पण जर हा. कोणी येत असेल तर वेलकम आहे. काय सांगणार तुम्ही जाता जाता काय सांगणार? एवढा काय- खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलाय तुम्ही ग्रामीण भागासाठी खरंच. Yes, आणि माझं- गुजरात कर्नाटकामध्ये कर्नाटक. पण आता ते जात आहे Yes. खूप. आणि विचार आहे का पुढे अजून इंडियाच्या बाहेर पण असं करायचं किंवा काही? नाही, ऑलरेडी आम्ही सगळे इंडियाचे आता आमच्याकडे 3 स्टेट झालेले आहेत. ज्या दिवशी आमचं पूर्ण इंडिया होईल, मी मराठी पिक्चर मला UK मध्ये सुद्धा दाखवायचंय, मला रशियामध्ये सुद्धा दाखवायचंय, मला US मध्ये सुद्धा दाखवायचं. तिथले लिगल गोष्टी वेगळ्या आहेत, तिथे हार्डवेअरचे पासिंग रजिस्ट्रेशन वेगळे आहेत. आमचं काम चालू आहे. ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी मराठी पिक्चर आपण पाऊंड मध्ये सुद्धा दाखवू. अरे वा सर, खरंच खूप Yes. खूप चांगला उपक्रम आहे सर. थँक्यू. नक्की.